Hello everyone. Today I welcome you all in this English lecture. Today we are going to discuss about the book review Swami and Friends by R.K. Narayan. तर आज आपण एका बुक रिव्ह्यूबद्दल डिस्कस करणार आहोत. रिव्ह्यू म्हणजे आपण ॲनालिसिस करणार आहोत एका बुकबद्दल आणि त्या बुकचं नाव काय स्वामी अँड फ्रेंड्स आणि कोणी लिहिली आहे R.K. नारायण यांनी लिहिली आहे. ओके, त्यांचे ऑथर R.K. नारायण आहेत. अ लिटिल बिट अबाउट द बुक म्हणजे या बुकबद्दल थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वूड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. तर इथे R.K. नारायण यांनी काय म्हटलं आहे, जर मी आत्ताच काही तुम्हाला मेन्शन केलं, आत्ताच सांगितलं तर मग असं समजलं जाईल की मी स्पॉयलर आहे. स्पॉयलर म्हणजे बिघडवणार आहे. तुम्हीच विचार करा ना, एखाद्या ऑथरनी आधीच त्या बुकबद्दल सगळं सांगितलं, मग काय मजा राहणार त्या बुकमध्ये. मग त्यांनी काय सांगितलं की मी सांगण्यापेक्षा तुम्हीच ती बुक खोला आणि वाचा, मग तुम्हाला त्यातले जे इव्हेंट्स आहेत स्टोरीचे ते कळतील. ओके, सो लेट्स बिगिन नाव. स्वामी इज अ मिस्chievous लिटिल किड of about 10 years old and living in the era where India was under the British rule. तर इथे त्यांनी काय मेन्शन केलं आहे की एक लहान मुलगा होता स्वामी नावाचा आणि तो मिस्chievous होता, म्हणजे खूप खोडकर होता आणि तो त्या काळात राहायचा ज्या काळी ब्रिटिश आपल्या इंडियाला रूल करत होते. ओके, म्हणजे इंडिया ब्रिटिशांच्या रूलच्या अंडर होती तेव्हाची ही स्टोरी आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल, इवन वर्स मॅथमॅटिक्स. तर काय म्हटलं की दुसऱ्या लहान मुलांसारखंच त्या एजमध्ये स्वामीला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही आणि त्याहून जास्त तर त्याला मॅथ्स नाही आवडायचं. ओके, ही यूज टू हेट मॅथ्स. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. तर स्कूल त्याची नाईटमेअर होती, म्हणजे एकदम घाणेरडा एक्सपिरियन्स असतो ना, आपण म्हणतो ना इट वॉज अ नाईटमेअर फॉर मी, म्हणजे एकदम घाणेरडा एक्सपिरियन्स. तर स्कूल त्याला अजिबात आवडायची नाही आणि स्कूल त्याच्यासाठी एक नाईटमेअर होती. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तर मग त्यांनी हेच सांगितलं की स्टोरी या मुलाबद्दलच आहे. तो कॉन्स्टंटली काही ना काही ट्रबलमध्ये असतो, काही ना काही खोडी काढतो आणि त्याला त्याच्या वडिलांकडून मजबूत मार भेटतो, म्हणजे खूप मार भेटतो. तर याबद्दलच स्टोरी आहे. ओके, स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तर इथे काय म्हटलंय की स्वामी हा जो लहान मुलगा होता तो खूप टॉकेटिव्ह होता, म्हणजे बडबड्या होता तो खूप, आणि त्याला असंच वाटायचं की माझ्या ह्याच ॲटिट्यूडनी मी लाईफ फेस करू शकतो माझी. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. मग इथे काय म्हटलंय, पण त्यांनी जे सत्य आहे ते कठोर मार्गाने शिकलाय तो. ओके, ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरिस समबडी. तर इथे काय म्हटलं आहे की दुसरे जे मुलं होते, टीन्स म्हणजे टीनेजर्स, जे मुलं होते दुसरे, तर ते सगळे कसे खेळायचे, दिवसभर झाडांवर चढायचे, काय ना काय तोडफोड करायचे आणि सगळ्यांना हॅरिस करायचे, म्हणजे खूप त्रास द्यायचे. तर तसंच ह्यालाही करायचं होतं. दिस इनफॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. तर आधीच्या काळात अशीच लाईफ होती लहान मुलांची आणि असेच ते ग्रोअप व्हायचे. आता तर इंटरनेटचा जमाना आहे, आता तर एवढे खेळत पण नाहीत लहान मुलं, पण तेव्हा कसं दिवसभर खेळा, मग कोणाची तरी छेड काढा, तर हीच सगळी लाईफ होती लहान मुलांची. तर तसेच ते ग्रोअप व्हायचे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन द किड्स लाईफ. तर इथे तेच म्हटलं बघा की टेक्नॉलॉजी मोठी नाही आहे किडच्या लाईफमध्ये, म्हणजे टेक्नॉलॉजी नंतर यूज केली तरी चालेल, पण जी मस्ती आहे ती करायलाच हवी. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. तर काय म्हटलं की त्यांना काय पाहिजे लहान मुलांना, त्यांना मेस क्रिएट करायचं, सगळीकडे डॅमेज करायचं आहे. ओके, त्यालाच हॅवॉक म्हणतात. म्हणजे लहानपण तसंच असतं, मस्ती करण्यातच जायला पाहिजे. तर हेच त्यांनी मेन्शन केलं इथे. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. तर इथे काय क्वेश्चन विचारलं आहे की असे कोणते वेज आहेत जे सिद्ध करतात की स्वामी एक टिपिकल बॉय आहे त्याच्या ग्रोईंग इयर्समध्ये. टिपिकल म्हणजे ठराविक मुलगा आहे. In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. तर नारायण खूप डीपली आता इन्फ्लुएन्स होतात ते आणि ते वर्क करायला चालू करतात स्वामीच्या माइंडवर. आणि ते कसं एक्सप्लेन करतात ते एकदम एक्सक्विजिटली, म्हणजे एकदम प्लीजिंग मॅनरमध्ये, सोप्या पद्धतीत ते एक्सप्लेन करतात. आणि काय म्हणतात की स्वामीचं जे
जगाकडे बघायचा दृष्टिकोन आहे ते वेगळंच आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ हिज कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. आता जे रीडर आहेत ते पूर्ण कॅरेक्टरमध्ये घुसतात स्वामीच्या, ते खूप अटॅच होतात त्याच्याशी आणि पुढे पुढे स्टोरीमध्ये तुम्हाला ते समजेल असं त्यांनी म्हटलं आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. तर हेच मॅजिक आहे जे ऑदर आहेत नारायण ह्यांचं. ओके, म्हणजे त्यांनी तेच सांगितलं की पूर्णपणे ते त्या कॅरेक्टरमध्ये घुसतात. जशी जशी स्टोरी प्रोग्रेस होईल ना आता तशी तशी एवढी त्यांची अटॅचमेंट होते. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या बुकचं काय महत्त्व आहे? स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. तर काय म्हटलं इथे की ही जी बुक आहे स्वामी अँड फ्रेंड्स ती फक्त एक इंटरेस्टिंग बुक नाही आहे. तुम्ही पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत ही मजेशीर वाचू शकतात, पण ह्यात जे वर्क ॲट्रिब्यूट्स आहेत तेही खूप चांगले आहेत, त्यात खूप व्हॅल्यूज आहेत आणि ही टीन बुक असली तरीही त्याच्यात भरपूर काही शिकण्यासारखं आहे आपल्याला. तर हीच सिग्निफिकन्स आहे या बुकचं. ओके, म्हणजे महत्त्व आहे या बुकचं. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. तर काय म्हटलं ते ही जी बुक आहे स्वामी अँड फ्रेंड्स तर ही खूप चांगली बुक आहे वाचण्यासाठी, लहान मुलांसाठी पण आणि टीन्ससाठी पण. टीन्स म्हणजे जे 13 ते 17 वर्षाचे असतात ते टीनेजर्स, तर त्यांच्यासाठी पण ही चांगली बुक आहे वाचण्याकरता. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. तर ही जी बुक आहे ही खूप नावाजलेली आहे, खूप पसरलेली आहे एशियन कॉन्टिनेंट्समध्ये पण, आणि तिकडे मुलांना स्टडी टेक्स्ट म्हणून देतात ही बुक. का? कारण त्यांना लिटरेचर सब्जेक्ट आहे स्कूलमध्ये म्हणून. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर अँड टेक्निकल जार्गन. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. तर मग इकडे काय म्हटलं आहे तर त्या हाय लेवल मुलांना देतात, तर असं नाही आहे की या बुकमध्ये खूप जास्त ग्रॅमर वगैरे भरलं आहे किंवा टेक्निकल जॅगन आहे, म्हणजे असे वर्ड्स जे प्रोफेशनल्स यूज करतात ते. तर असं काही नाही आहे, एकदम उलट्या आहे ह्याच्या. खूप सिम्पल वर्ड्समध्ये लिहिलं आहे आणि सगळं चांगलं लिहिलं आहे. म्हणजे इन शॉर्ट इट इज अ व्हेरी ब्युटिफुली रिटन बुक बाय R.K. Narayan. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक R.K. Narayan. तर इथे काय म्हटलंय की स्वामी अँड फ्रेंड्स ही जी बुक आहे ती इतक्या सोप्या इंग्लिशमध्ये लिहिली आहे, म्हणजे त्यांनी जी भाषा यूज केली आहे ती इतकी सोपी आहे की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की एवढे नावाजलेले जे ऑथर आहेत R.K. Narayan हेही एवढी इझी बुक लिहू शकतात. ओके, म्हणजे ते लिटरली एक जीनियस आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. द इंग्लिश यूज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. तर काय म्हटलं इंग्लिश जे यूज केलं आहे या बुकमध्ये ते खूप इझी आहे, म्हणजे प्लेन सिम्पल आहे, म्हणजे थोडं कठीण आहे आणि जास्त सिम्पल आहे आणि काही ट्रबल नाही आहे किड्सला ही बुक वाचण्यासाठी, म्हणजे त्यांना काही त्रास नाही होणार. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्यांनी छोटे छोटे सेंटेन्सेस यूज केलेत या बुकमध्ये आणि त्यामुळे ही बुक अजून सिम्पल वाटते वाचायला. ओके, इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिशिवियस 10-year-old इंडियन बॉय अँड सम पेरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिशिवियस चिल्ड्रन. तर इथे काय म्हटलं की ऑलरेडी मेन्शन केलेलं डिस्क्रिप्शनमध्ये की ही बुक एका लहान मुलावर आहे जो की खूप खोडकर आहे आणि तो मुलगा 10 वर्षाचा असतो आणि तो इंडियन असतो इनफॅक्ट. तर मग हे वाचून पॅरेंट्स अजून टेन्शनमध्ये येतील कारण त्यांचे ऑलरेडी मुलं खोडकर असतात, तर ही बुक वाचून ते अजून खोडकर होतील, तर असं त्यांना वाटेल. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन इट्स पर्स्पेक्टिव्ह. तर मग इथे ऑथर आहे तो काय म्हणतो की काही गरज नाही आहे घाबरायची किंवा टेन्शन घ्यायची. ही जी स्टोरी मी लिहिली आहे ती भलेही एक खोडकर मुलाची असेल पण तुमच्या मुलांना काही हार्म नाही पोचणार, म्हणजे ते हार्मलेस असणार. मी असं काही वेगळं नाही लिहिलं आहे त्याच्यात, खूप मजेशीर अशी मी स्टोरी लिहिली आहे आणि खूप प्युअर आहे माझ्या थिंकिंगमध्ये ती. ओके, ऑल्सो अमिस्ट ऑल मिस्चिफ्स अँड नॉटीनेस वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड हू ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. तर काय म्हटलं इकडे की हा जो मुलगा आहे स्वामी तो खूप मिस्चिवियस आहे, खूप मस्तीखोर आहे आणि तो खूप नॉटी पण आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तो खूप एक लव्हिंग आणि टेंडर किड आहे, म्हणजे खूप प्रेमळ मुलगा आहे तो आणि खूप सेन्सिटिव्ह सुद्धा आहे, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. तर हा एक फॅक्ट आहे आपल्या लाईफमध्ये की जे मिस्चिवियस किड्स असतात
म्हणजे जे मस्तीखोर मुलं असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे त्यांना लगेच जाण येते एखाद्या गोष्टीची, ते लोक लगेच अंडरस्टँड करतात एखादी गोष्ट आणि खूप हुशारी असतात ते लोक. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण यांनी खूप चांगला जॉब केला आहे की त्यांनी अशी स्टोरी आपल्या सगळ्यांसमोर ठेवली, कन्वे केला आणि त्यात काय ना काय मेसेज तर असणारच. तर तुम्ही डेफिनेटली ती बुक वाचा असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ते फायनली यात मेसेज काय देत आहेत की जे मुलं असतात लहान ते मिस्चिव्हस असतात, मस्तीखोर असतात, पण तेच सगळ्यात सेन्सिटिव्ह असतात आणि प्रेमळी असतात. ओके, म्हणजे जेवढे सगळे लोक आहेत त्यातले सगळ्यात ते समजदार पण असतात आणि प्रेमळसुद्धा असतात. त्यांना बरोबर कळतं की कोणत्या वेळी काय करायचं आहे. सो व्हॉट कॅन बी कन्क्लूड फ्रॉम दिस चॅप्टर? सो इन कन्क्ल्युजन it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. तर ही खूप चांगली बुक आहे सगळ्या मुलांसाठी, म्हणजे कोणत्याही एजचा मुलगा असू दे तो ही बुक वाचू शकतो. ओके, आणि या बुकची मजाही घेऊ शकतो. जर कोणाकोणाला त्यांचे इंग्लिशचे स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतील, फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल्स किंवा वोकॅब्युलरी असो, तर तोही ही बुक वाचू शकतो, काही हरकत नाही आहे. तर हेच ऑथरनी सांगितलं आहे आपल्याला, हेच कन्क्लूड केलं आहे इथे. ओके, अबाउट द ऑथर, आता ऑथरबद्दल सांगितलं इथे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. तर ही जी बुक लिहिली आहे स्वामी अँड फ्रेंड्स, ही कोणी लिहिली आहे? आर के नारायण यांनी लिहिली आहे. तर ते इंडियाचे ग्रेटेस्ट ऑथर्स आहेत, म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट आहेत, इफ नॉट ग्रेटेस्ट. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. आता इंडियाने खूप लिटररी वर्क्स प्रोड्यूस केले आहेत, तर त्याला जबाबदार कोण आहे? आर के नारायण आहेत, कारण त्यांनी बरेच अशी चांगली कामं केली आहेत, चांगले बुक्स लिहिले आहेत. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि ह्या बुकमध्ये तर त्यांनी एक मस्त फ्लेवर दिले आहे, जेव्हा इंडिया ब्रिटिशच्या रूलच्या अंडर होती त्याबद्दल सांगितलं आहे, आणि त्यात एक खोडकर मुलाबद्दलही सांगितलं आहे, त्याची स्टोरी सांगितली आहे. सो ही बुक तुम्ही डेफिनेटली वाचा. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण, तर त्यांनी अजून काय काय चांगली कामं केली आहेत, त्यात काय इन्क्लूड होतं? एक तर मालगुडी डेज. मालगुडी डेज खूप चांगली सिरीज आहे, म्हणजे मराठी सिरीज आहे, तर ती तुम्ही डेफिनेटली बघा. म्हणजे सिरियल होती ती अगोदर, तर खरंच खूप चांगली आहे. यूट्यूबवर अवेलेबल पण आहे, तर जर वेळ भेटला तर बघा, कारण खूप चांगले कंटेंट्स आहेत त्याच्यात. द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायण. रामायण तर तुम्हाला माहितीच असेल, ते तर किती सुंदरपणे त्याची स्टोरी वगैरे मेन्शन केली आहे त्यांनी, आणि कॅरेक्टर्सही छान आहे. अ शॉर्ट इन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक अँड द महाभारत. तर त्यांनी महाभारतबद्दल पण सांगितलं, तर तेही तुम्ही डेफिनेटली बघा. ॲज अ पर्सन तुम्ही खूप इम्प्रूव्ह व्हाल. अ शॉर्ट इन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक, गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. मग तेच सांगितलं त्यांनी की जर तुम्ही ह्यामधून कोणत्याही त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट असाल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही ते डेफिनेटली बघा. बिकॉज ॲक्च्युली माझं पर्सनल ओपिनियन पण आहे की तुम्ही बघा, बिकॉज मालगुडी डेज तर खूप चांगलंच आहे, पण रामायण महाभारत हे तुम्हाला ॲज अ पर्सन पण खूप जास्त इम्प्रूव्ह करतील. ओके, सो दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. काही जास्त नव्हतं या चॅप्टरमध्ये जर तुम्ही बघितलं तर. फक्त त्यांनी एक जी बुक लिहिली आहे त्याची रिव्ह्यू होती, म्हणजे त्याचे ॲनालिसिस होते, आणि त्यांनी त्याच्यात काय काय मेन्शन केलं आहे. तो एक लहान मुलगा होता स्वामी, त्याच्याबद्दल मेन्शन केलं, तर तेच होतं इन शॉर्ट. त्यांनी इन डिटेल सांगितले नाही, आणि त्यांनी इनफॅक्ट हेच सांगितलं की तुम्ही पर्सनली ती बुक वाचा, परत त्यांनी जे कामं केले तेही बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं, महाभारत आहे, परत रामायण आहे, मालगुडी डेज आहे. मालगुडी डेज तर एक कॉमेडी आहे त्यांचं, पण जे महाभारत रामायण आहे ते तुम्ही डेफिनेटली बघा. ॲज अ पर्सन तुमच्यात खूप इम्प्रूव्हमेंट येईल आणि तुमची लाईफ थोडी इझी गोईंग होईल. ओके, म्हणजे तुम्ही काही नेगेटिव्ह विचार नाही करणार लाईफमध्ये. सो विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.